₹2000 त्यांना मागण्यात आले. त्यांनी इकडून तिकडून आणून जमा केले. हे जेव्हा मला माहीत पडलं, मी स्वतः तिथे दवाखान्यात गेलो. त्या उपचार ज्यांच्यावर चालू होता कामगारावर, त्यांच्या नातेवाईकांकडून पैसे वसूल करण्यात आले. ही अतिशय नागपूरच्या आजूबाजूला जे एक्सप्लोजिव्ह युनिट आहे ते नियमाचं पालन करतात का, कायद्याचं पालन करतात का, आणि नसन करत नसतील तर त्यांच्यावर राज्य शासनाने कडक कारवाई करायला पाहिजे. वाहन चालक जो होता, पोर्च गाडी जो चालवत होता त्यांनी धडक मारली. त्याचे ब्लड सॅम्पल बदलवण्यात आले, कारण की त्याला वाचवायचा राज्य शासनातर्फे प्रयत्न झाला. काल जी नागपूरपाशी जे धामणा गाव आहे त्याच्यापाशी जी चामुंडा एक्सप्लोजिव्ह जी फॅक्टरी आहे, त्या फॅक्टरीमध्ये जो स्फोट झाला, त्या स्फोटमध्ये जो आकडा जो समोर आला होता 6 मृत्युमुखी पडलेत आणि काही जखमी आहेत. जे जखमी होते त्यांना दंदे हॉस्पिटलमध्ये आणि सेनगुप्ता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं. दंदे हॉस्पिटलमध्ये अतिशय चांगला उपचार त्यांच्यावर चालू होता, पण सेनगुप्ता हॉस्पिटल जे आहे त्या ठिकाणची तक्रार माझ्या कानावर आली की त्या ठिकाणी ज्या कामगार उपचारासाठी तिथे ॲडमिट होते त्यांच्या नातेवाईकाला, त्यांची नातेवाईक भारती पाटील आणि सयाली पाटील यांना यांना सेनगुप्ता हॉस्पिटलच्या स्टाफनी पैसे मागितले आणि पैसे मागून त्यांना सांगितलं की जोपर्यंत तुम्ही पैसे जमा करत नाही तोपर्यंत आम्ही उपचार करणार नाही. आणि अशा पद्धतीनं ₹2000 त्यांना मागण्यात आले. त्यांनी इकडून तिकडून आणून जमा केले. हे जेव्हा मला माहीत पडलं, मी स्वतः तिथे दवाखान्यात गेलो आणि त्या ठिकाणी डॉक्टरना विचारलं की तुम्ही कसे पैसे घेतलेत. आश्चर्याची गोष्ट अशी आहे की देवेंद्र फडणवीस सांगतात की आमचं प्रशासन या सर्व गोष्टीकडे लक्ष देत आहे. मी सेनगुप्ता हॉस्पिटलमध्ये गेलो, त्या ठिकाणी ज्या कारखान्याचे काही दोन लोक तिथे उपस्थित होते आणि प्रशासनाच्या माध्यमातून 2 त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि 4 लोक त्या ठिकाणी उपस्थित असताना सुद्धा जे कारखानदाराचे जे लोक त्या ठिकाणी होते त्यांनी सुद्धा असं सांगितलं नाही की आम्ही यांच्याकडनं पैसे घेऊ नका, आम्ही कारखान्याच्या माध्यमातून पैसे देतो. आणि तिथे जे 2 प्रशासनाच्या माध्यमातून त्यांनी सुद्धा काही म्हणजे 4 लोक प्रशासनाचे 2 आणि कारखान्याच्या मालकाचे 2 त्या ठिकाणी उपस्थित असताना सुद्धा त्या उपचार ज्यांच्यावर चालू होता कामगारावर त्यांच्या नातेवाईकांकडून पैसे वसूल करण्यात आले. ही अतिशय दुःखद घटना आहे. त्याच्यामुळे मी गेल्यानंतर त्यांना सांगितलं त्यांचे पहिले पैसे वापस करा. आणि अशा पद्धतीनं जर प्रशासनाचं कोणतंही लक्ष या घटनेकडे नाही. जे कारखानदार जे मालक आहे कारखान्याचे खेमका, त्यांनी कमीत कमी हॉस्पिटलमध्ये सांगून त्यांच्या कर्मचाऱ्यांना सांगून जे उपचाराचा खर्च आहे तो तिथे व्यवस्थित द्यायला पाहिजे होतं, पण तशा पद्धतीच्या सूचना कोणी दिल्या नाही. त्याच्यामुळे अशा पद्धतीने पैसे वसूल करण्यात आले. त्याच्यामुळे प्रशासनाचं इतकी मोठी गंभीर घटना होऊन सुद्धा प्रशासनाचं लक्ष नाही. अशा पद्धतीनं काल ही घटना सेनगुप्ता हॉस्पिटलमध्ये झाली. आज मी राज्य शासनाला विनंती करतो आहे की राज्य शासनाने ही जी घटना झाली यामध्ये जे मृत्युमुखी जे कामगार पावलेत त्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून 25 लाख रुपये त्यांनी दिले पाहिजे. आणि त्याचबरोबर शासनाने ज्या कंपनीचे मालक जे आहे खेमका त्यांच्याकडनं 50 लाख रुपये जे कामगार मृत्युमुखी पडले त्यांच्या नातेवाईकाला दिली पाहिजे. आणि याच्या व्यतिरिक्त उच्चस्तरीय चौकशी त्यानिमित्तानं याची झाली पाहिजे, कारण की वारंवार या भागामध्ये घटना घडतात. आत्ताच 8 महिन्यापूर्वी त्याच ठिकाणी एक जो मोठा बारूद कारखाना आहे त्या ठिकाणी सुद्धा अशा पद्धतीची घटना होऊन 9 कामगार मृत्युमुखी पडले होते. त्याच्यामुळे अशा या वारंवार घटना घडतात. त्याच्यामुळे अशा प्रकारचे जे नागपूरच्या आजूबाजूला जे एक्सप्लोजिव्ह युनिट आहे ते नियमाचं पालन करतात का, कायद्याचं पालन करतात का, आणि नसन करत नसतील तर त्यांच्यावर राज्य शासनाने कडक कारवाई करायला पाहिजे. आणि या घटनेमध्ये जो कारखान्याचा मालक आहे खेमका त्याच्यावर सुद्धा कडक कलम लावून 304 कलम लावून त्यानिमित्तानं कारवाई केली पाहिजे. काल दुसरा प्रश्न, रोहित पवार म्हणते की जयंत पाटील मुख्यमंत्रीपदासाठी आणि अनिल देशमुख सारखे अनुभवी नेते आमच्याकडे आहेत.
काय मी ऐकलं नाही. मी विचारून तर ना, मी काय ऐकलं नाही. अजितदादांना शिखर बँक घोटाळ्यातून जे दिलासा मिळालेला होता त्याच्या विरोधात आता अण्णा हजारे कोर्टात गेलेले. अण्णा हजारे पॉलिटिकल काही बोलत नाही. महत्त्वाची आहे की नागपूरमध्ये जी दुर्घटना झाली त्याच्याबद्दल मला आपल्याला माहिती द्यायची होती. राज्य शासनाने प्रशासनाला कामाला लावलं पाहिजे आणि लवकरात लवकर त्याची चौकशी केली पाहिजे आणि कारखानदाराकडनं 50 लाख आणि शासनाकडनं 25 लाख जे कामगार मृत्यूमुखी पडले त्यांना दिले पाहिजे. तिथं काल ज्या पद्धतीने उपचार मिळाला पाहिजे होता तो वेळीच मिळाला नाही. काही लोकांनी तिथे प्रत्यक्षदर्शींनी दावे केले की 1.5 ते 2 तासपर्यंत ॲम्ब्युलन्सही पोहोचली नाही. कसं आहे की त्या ठिकाणी ही दुर्घटना झाल्यानंतर मी 10 मिनिटात तिथे पोचल्यानंतर त्या ठिकाणी त्या कंपनीचे मॅनेजर होते येतही नाही. एक स्टाफ तिथे नव्हता. एक ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी नव्हती. त्या कंपनीची सुद्धा ॲम्ब्युलन्स तिथे नव्हती. सगळे इकडून तिकडून आम्ही सर्वांनी मिळून ॲम्ब्युलन्स बोलवल्या. त्या ॲम्ब्युलन्स आल्या. त्यामुळे लवकरात लवकर जे उपचारासाठी पाठवायचे त्यांना दवाखान्यात हलवण्यात आलं. आणि अशा पद्धतीनं कुणी त्या कंपनीचं तिथे नव्हतं. मी त्यांचे मालक खेमका यांना 2दा फोन केला की तुम्ही लवकरात लवकर इथे या. ते म्हणाले मी येतो, पण शेवटपर्यंत तिथे ते आले नाही. त्याच्यामुळे कंपनीच्या मालकावर 304चा गुन्हा दाखल केला पाहिजे. उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. आमचं तेच म्हणणं आहे की ज्या वाहन चालक जो होता, पोर्च गाडी जो चालवत होता त्यांनी धडक मारली. त्याचे ब्लड सॅम्पल बदलवण्यात आले कारण की त्याला वाचवायचा राज्य शासनातर्फे प्रयत्न झाला. आणि त्याचबरोबर त्याला वाचवत असताना जे 2 युवक मृत्युमुखी पडले तेच कसे दारू पिऊन होते. त्याच्यामुळे त्यांचा जो विसेरा काढण्यात आला त्या विसेरामध्ये अल्कोहोलचा अंश टाकून तो विसेरा कसा अल्कोहोल पॉझिटिव्ह येईल या पद्धतीनं प्रयत्न चालू आहे. ही माझी खात्रीलायक माहिती आहे. जेणेकरून उद्या जर केस कोर्टामध्ये गेली तर जे मृत्युमुखी पडले तेच दारू पिऊन होते अशा पद्धतीचा दाखवायचा प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे. आणि हे जर होत असेल तर अतिशय दुर्दैवी अशी घटना होईल की अशा पद्धतीनं जर होत असेल आणि जो आरोपी आहे त्याला शिक्षा नव्हता. जर त्या 2 बिचारे वारले त्यांना जर दारू पिऊन दाखवत असेल तर अशा पद्धतीचं घडलं तर अतिशय चुकीचं होईल. त्याच्यामुळे अशा पद्धतीचा विसेरा जो रिपोर्ट आहे तो बदलवण्याचा प्रयत्न जो आहे तो झालेला आहे. ही माझी खात्रीलायक माहिती आहे. शासनाचा त्यामध्ये सहभाग होता त्यांना वाचवण्याचा प्रयत्न. शासनाचा ते नेमका कोण होता त्यामध्ये सहभाग? तुम्ही माहिती काढून सांगा ना. सगळ्यांना माहिती, सगळ्यांना माहिती. अजितदादांकडे इशारा आहे का तुमचा? तिथे पालकमंत्री एका संकेत द्या, मंत्री, पालकमंत्री, उपमुख्यमंत्री असं काही आहे का? असं आहे. हे सर्व होतं एखादा पोलीस अधिकारी वरच्या दबावाखाली सर्वच पोलीस असं करत आहे. पण जे काही वरच्या दबावाखाली येऊन विसेरा आल्यानंतर त्याच्यात जर अल्कोहोलचा टाकून तो विसेरा पॉझिटिव्ह झाला पाहिजे या पद्धतीचा प्रयत्न करत असेल तर त्याला आदेश देणारा कोण असू शकतो हे तुम्ही समजून घ्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.